सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. हवेचा वेग इथे थोडासा वाढताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फ्लाइट डिलिव्हरी, कनेक्शन प्रॉपर झालाय बघा. टायमिंग खूप चांगलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावन करता. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार इथे ठोकला गेलाय. या 6 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. विजय आणि रोशन अशी ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी, पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये खेळून काढला. हितेश आहे, मात्र हितेश कडे संधी नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. हा इथे चौकार. आपल्या भिवंडीचा अभिमान, मॅन फ्रॉम गोरसाई भावेश पवार. रुपेश पुन्हा एकदा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल कनेक्शन झालेला नाहीये. चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. विजय मोकाशी जो संघाचा संघनायक आहे. त्यानंतर रोशन कोल्हेकर आपण पाहतोय. सो नॉन स्ट्राईक एंडवरती चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. भरत मोरे तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू थांबेल का तर नाही. पायाने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू तिथे थांबू शकलेला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावन करता. चालतो या आज जित तित याचा जोर. याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर. अरे चालतो या आज जित तित याचा जोर. याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर. तर या चौकारण्याची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. विकेट किपर हा चेंडू सोडला होता. पायावरती हा चेंडू येऊन लागला आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव इथे मिळालाय. एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या 15. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लागला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार लागला. त्यानंतर डॉट बॉल. त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. त्यानंतर एक सिंगल धाव. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू स्ट्रेट टू द फिल्डर. हा चेंडू निघून गेला होता. मात्र नंदकुमार याला चेंडू फील्ड करता आलेला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकारा करता.
नंदकुमार रावते शफल होऊन हा फटका विजयाने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता. नंदकुमार रावते याचं स्वागत चौकारानं केलं जात आहे. बॅट्समन थोडासा शफल झाला होता, रेडी नव्हता बॉल टाकण्यासाठी इथे गोलंदाज. व्हाईट बॉल या दरम्यान हाताला गेला. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचलेली आहे. 24 या धावसंख्येवरती 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. नंदकुमार रावते बॉलिंग ट्रॅक वरती आहे. धावसंख्या 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. लेफ्टी फलंदाज रोशन कोल्हेकर स्ट्राइक वरती असेल. यानंतर आणखीन एक बिग फाईट, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए आणि यंग मराठा दांडेकरवाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. 4 ओव्हर नंतर टॉस हा केला जाईल. फुलटॉस चेंडू खेळून काढलाय राकेश. बघा तिकडे होतं राकेश कडनं हा झेल सुटलाय. राकेश एक जुना जनता खेळाडू आहे, मात्र त्याच्याकडनं हा झेल इथे सुटला गेलाय. पण पाहतोय की वाऱ्याचा वेग इथे वाढला जातोय आणि उन्हाचं तापमान आपण पाहतोय ते देखील जास्त वाढताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चटके बसतायत खेळाडूंना. ऑन साईडला खूप चांगला प्रहार, चेंडू सीमारेखा पार, षटकार. खूप चांगला फटका इथे खेळलाय रोशन कोल्हेकर याने. हा षटकार इथे ठोकलाय आणि या षटकाराने धावसंख्या 33 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले 4. धावसंख्या डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना इथे देखील मोठा फटका खेळण्याची संधी होती. बॅट्समन बीट झाला, विकेट किपर बीट झाला आणि इथे काय घडतंय. चोरट्या धावा इथे पण पूर्ण केल्या जात आहेत. बाईच्या स्वरूपात या धावा आपण पाहतोय कारण चेंडू यष्टांच्या वरून निघून गेला. यष्टरक्षक विनोद याच्या पायाला चेंडू लागल्यानंतर तिकडे दिशा बदलली गेली आणि त्याचा फायदा उचलला. 2 धावा पळून पूर्ण केल्या. यष्टिरक्षक इथे बदली केलाय. रुपेश घोवारी आपल्याला आता पाहायला मिळतील.
हाफ ट्रॅकर इथे देखील होता, इथे देखील संधी होती मोठा फटका खेळण्याची. तर बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव चेंडू टाकून झालेत. षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धाब्यांची गरज आहे. सॉरी 35 धावा या लागलेल्या आहेत. पहिली इनिंग चालू आहे. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. थँक्यू डीजे. खेळाडूंना पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी पाठवून द्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, जर खेळाडूला पाण्याची आवश्यकता जर भासली तर आपण लगेच पाठवून द्यायचं आहे. एका षटकानंतर 2 षटकानंतर 3 षटकानंतर जर पाण्याची गरज जर भासली तर पंचांचं लक्ष नसलं तरी आपण येऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. तिकडे पाणी आहे का? यस, तिकडे पाणी पाठवलं जाईल तिकडे. लक्षात घ्यायचं, आपण न विचारता जरी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जर आलं तरी चालेल. कुठल्या प्रकारे पॅनल्टी ही दिली जाणार नाहीये. मात्र षटक संपलेलं असावं. हा, फक्त मोबाईल घेऊन येऊ नका बस. बघा, पहिलं षटक संपलं किंवा दुसरं षटक संपलं, तिसरं षटक संपलं, चौथं षटक संपलं किंवा इनिंग ब्रेक झाली, आपण पाणी घेऊन येऊ शकता. कारण तापमान जे जास्त वाढलेलं आहे, उष्णता ही जास्त जाणवते आणि खेळाडूला पाण्याची गरज नक्की जास्त भासते. शक्यतो जास्त पाणी प्या. भरत आलाय. भरत याचं स्वागत षटकाराने केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. लगेच दुसरा चेंडू इथे पाठवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. तर सन्माननीय महेश ढोले यांचं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. सचिन, आणखीन एक मोठा फटका इथे ठोकलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले गेलेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 47 या धावसंख्येवरती 47. भीमर चेंडू इथे घोषित केलाय. भरत मोरे थोडीशी खराब कामगिरी करत असताना आपण इथे पाहतोय. बघा, आणखीन एक मोठा फटका इथे ठोकला गेलाय. 6 धावा येत आहेत आणि या 6 धाब्यांची धावसंख्या 55.
आणखीन एक मोठा फटका. बघा इथे षटकारांमध्ये डील केली जात आहे. म्हणजे आज षटकाराचा पाडा इथे पाठ करून आले ते दोन फलंदाज. षटकार 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 येत येताना दिसत आहेत. एकसष्ट धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावसंख्या डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना ऑन साइडला आणखीन एक धमाका. षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण केलाय रोशन कोल्हेकर या फलंदाजाने. आणि या षटकामध्ये 5 षटकार आलेले आहेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे. म्हणजे आपण पाहतो की भरत याने एक 9 चेंडू देखील टाकलाय. इथे जर आपण बघितलं या अगोदर जर टी शर्ट जर मिळाले असतील तर टी शर्ट मिळणार नाहीत, मात्र मिळाले नसतील तर टी शर्ट्स मिळतील. इथे फलंदाज बाद झालेला आहे. मात्र 5 षटकार या ठोकल्यात या षटकामध्ये. बघा एका षटकामध्ये 5 षटकार, 5 विकेट किंवा 5 चौकार जर येत आहेत तर 15 टी शर्ट्स हे दिले जात आहेत. मात्र एका संघाला एकदाच संधी आहे, परत परत संधी नाहीये. नाही त्याची जागा. रोहित शर्मा हिटमॅन माझा खरा मुंबईचा राजा. रोहित शर्मा हिटमॅन माझा खरा मुंबईचा राजा. मुंबईचा राजा. अवलेच पादापण इथे देखील षटकार 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 षटकारांमध्ये डील करतायत फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 73. 73 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे नक्कीच विजय याच्या धावा मोजाव्या लागतील. किती धावा झाल्यात. थँक्यू डीजे. 12 चेंडू मध्ये 44 या धावसंख्येवरती खेळतोय. तर नक्कीच अर्धशतक ठोकण्याची संधी आहे. कालच्या दिवसामध्ये देखील एक अर्धशतक झालं होतं. पेल्हार सागपाडा या संघाच्या खेळाडू विशाल याने 50 धावा कालच्या दिवसामध्ये पूर्ण केल्या होत्या. प्रमोद याने मारल्या होत्या आणि आज देखील कदाचित 50 धावा अर्धशतक हे पाहायला मिळू शकतं. कारण विजय आपण पाहतोय 44 या धावसंख्येवरती खेळतोय. इथे वाऱ्याचा वेग थोडासा जास्त अनुभवायला मिळतोय. काल थोडासा कमी होता, आज थोडासा जास्त आहे. पण जर बेल्स पडत असतील तर आपण खिशामध्ये ठेवा. कारण वाऱ्याचा वेग हा थोडासा जास्त आपल्याला इथे पाहायला मिळतोय.
खोलवर टप्प्याचा हा चेंडू, एक धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या टप्प्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 81. या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजय करता अजूनही 4 धावेंची गरज. यावेळेस बॅटच्या आतली कडा, इनर एज, प्ले डाऊन झालाय फलंदाज. बॅट वरती चेंडू लागल्यानंतर सरळ ऑफ स्टेक इथे वाकवली गेली. बघा कम नशिबी ठरलाय इथे फलंदाज विजय. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. नवीन बॅट्समन ते नवीन बॅट्समन हिरा डुकले. शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेला होता. कट केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. कदाचित तिसऱ्या धाव्याचा देखील इथे प्रयत्न होईल आणि या 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि या चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज हा बाद झालाय. 3 धावा आणि या 3 धावेची धावसंख्या आपण पाहतोय 84 धावा या धावफलकावरती लागत. 85 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. आपण लगेच टॉस करूया. यंग मराठा दांडेकर वाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए. जयेश दुबई कतार रब इंग्लंड गाजवून तो आलाय र. गाजवून तो आलाय र. गाजवून तो आलाय र. वेस्ट बंगाल कलकत्ता महाराष्ट्रात फेमस तो झालाय र. फेमस तो झालाय र. फेमस तो झालाय र. सोलापूर कुर्डुवाडीचा झाला क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर. सोलापूर कुर्डुवाडीचा झाला क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर. थँक्यू डीजे. चला आपण टॉस इथे करतोय. तर मी टॉस करण्यासाठी सन्माननीय सांगदेवजी वसावलाने विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभहस्ते मी हा टॉस करणार आहोत. सांगदेवजी वसावला यांच्या शुभ टॉस केला जातोय. छापासा कॉल होता आणि काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए या संघाने. दादा आपण जाऊन स्थानापन्न शुभेच्छा इथे दिल्या जात आहेत दोन्ही संघाला. जितेंद्र आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या सीझन मध्ये एक ट्रॉफी देखील तुमच्या नावावरती आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
35 ते 40 पर्यंत रोखण्यापर्यंत. असे कुठले गोलंदाज पाहायला मिळतील जे 35 ते 40 धावापर्यंत रोखतील? देवेश आहे, कल्पेश आणि मी सुद्धा आहे. चला जास्त वेळ घेत नाही, शुभेच्छा असतील. महेंद्र, आपण टॉस गमावलाय, अगोदर आपल्याला बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध. टॉस जिंकला असता आपण क्षेत्ररक्षण केलं असतं. बॅटिंग करायची, बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जेवढ्या होतील तेवढ्या. चला आपल्याला देखील शुभेच्छा असतील. जाऊया आपण लगेच मॅचच्या दिशेने. रुपेश दांडेकर यांचे ते आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर करण अंबाला, मिस्टर अजित घरत यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे बघा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावाने धावफलकाला इथे सुरुवात झालेली आहे. अवलेस खूप चांगला चेंडू त्या हाताला लागलाय. स्लोअर वन होता, फ्लाईट देखील दिली होती. फक्त एक सिंगल धाव, सिंगलने काही चालणार नाहीये. इथे मोठे फटके इथे मारावे लागतील. बाउंड्री पंच रोशन, गणेश, सुजित. अर्जुन ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक हिरा डुकले खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. आकाश तारेकर विश्वाची ठाकूर उस्मान पटेल गाजला. आकाश तारेकर विश्वाची ठाकूर उस्मान पटेल गाजला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला.
विनोद परेट आलाय न्यू बॅटर. अवलेस अपील इथे झाली होती. इथे आपण पाहतोय की नॉट आऊट घोषित केलं गेलं, मात्र रनआउटचा आपण पाहतोय इथे रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. तिसरे पंच रुपेश दांडेकर आमच्यासोबत जॉईंट झालेले आहेत. पंच्याऐंशी धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. तर नॉट आउट लेगबॉयच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. संदेश धिंडा यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. आपणास विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय संदेश धिंडा, आपणास विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कदाचित आपल्याला इन ॲक्शन मध्ये ते पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. अवलेस पाहतो आपण चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 6 धावांकरता. षटकार येतो. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 9. मुंडे डेंजर पक्का चांबारली गावाचा, सोनारी गावचा बॅटमन पप्पू पाटील नावाचा. सुमित डोंगरे पारगावचा, ओंकार पाटील मुरबीचा, मैदान विगरचा गाजविला जीवित मात्रे मुळे खंडा. आब्याला घेऊन विशाल जितेकर ओपनिंगला तो आला. अभिजित ठाकूर दिगोड्याचा बारक्या बॅटमन का मोठेवाला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. पंच्याऐंशी धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. विजय अवलेस विजयाचं स्वागत षटकारानं इथे केलंय. अवलेस आपण पाहतो या शॉर्टम फुलचा फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 16. या धावसंख्येवरती 16 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत.
आपण पाहतोय 85 धावांचं टार्गेट, एक भरपूर मोठं टार्गेट इथे ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करत असताना थोडासा बॅकफूटवरती जाताना दिसतोय श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा हा संघ. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा मिसफीड झाला, कदाचित तिसरी धाव इथे मिळेल. तर इथे रेफर केला गेलाय रनआउट साठी. तर फलंदाज बाद आहे. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 85 आणि या 85 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साईडला हा चेंडू देखील खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक 2 आले होते, मात्र दोघांना भेट करून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. भरपूर उशिराने एक मोठा फटका इथे आलाय. धावसंख्या 22. हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे आलेला आहे. पंच मला वाटतं षटक संपलं असेल. चला, एक बॉल असेल अजूनही. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे. पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 24 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 61 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी असतील 12.
12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 61 धावींची गरज. जयेश मोकाशी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अजूनही 61 धावींची गरज आहे. इथे प्रत्येक चेंडूवरती इथे षटकार ठोकायचा आहे. आपण बघितलं की पहिल्या इनिंग मध्ये भरपूर 6 लागले आणि हा पहिला मॅच आहे की आपण बघितलं की त्याच्यामध्ये जास्त षटकार लागलेले आहेत. विजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साईडला फटका खेळला आहे. शतरक्षक आले दोन शतरक्षक. आपण विजय देखील आला होता तिकडे. मिसफील्ड झाला आणि हा झेल इथे सुटला गेलाय. फक्त एक सिंगल धाव इथे आलेली आहे. ऑन साईडला चेंडू गॅप मध्ये निघून गेलाय. फ्लॅट 6 षटकार. सन्माननीय रामलालजी लाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर रोशन यांचे देखील आगमन झाले. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. फक्त एक सिंगल धाव. औपचारिकता आपण पाहतोय की 85 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना पाहतोय 33 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शतरक्षक विजय आला होता तिकडे. विजय मोकाशी. फक्त एक सिंगल धाव. फक्त औपचारिकता बाकी राहिलेली या मॅच मध्ये. या धावसंख्या पण जर बघितली तर 34 धावा. म्हणजे अजूनही 51 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. आपण कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेला. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 35 या धावसंख्येवरती. आता मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 50 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 50 धावा. हिरा हा चेंडू पाहतो आपण लॉंग ऑनच्या
बाहेर फेकून दिलाय 6 धावांकरता. बघा 6 चेंडूवरती 6 षटकार जरी आले तरी हा मॅच राजौली संघाच्या बाजूने आपल्याला येताना पाहायला मिळेल, कारण अजूनही 44 धाब्यांची गरज आहे. फक्त एक सिंगल धाव इथे येताना दिसते. आपण पाहतोय की वाऱ्याचा वेग अतिरिक्त वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. हिरा पण स्टॅमिंग येथे झालेला आहे. शतरक्षक तिकडे पोहोचला होता, मात्र एक सिंगल धाव मिळेल. भरपूर धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आला. या षटकातील 5 चेंडू टाकून झालेत, शेवटचा एक चेंडू बाकी असेल. अवलेस आपण पाहतोय बॅटचा ही जिथे लागलाय आणि विकेट मिळालाय शेवटच्या चेंडूवरती. अशा प्रकारे हा सामना हा जिंकलाय आई मरुदेवी राजावली ए या संघाने. हळक श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच आई मरुदेवी राजावली ए टीम. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि यंग मराठा दांडेकर पाडा चिंचोटी.